नमस्कार, मी श्रीकांत गायकवाड, व्हाईस प्रिन्सिपल करंडी इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर. आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत एक खूप मोठी संधी. आपल्या ग्रामीण भागात जुजारपूर सारख्या ग्रामीण ठिकाणी आपण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आपणासाठी खूप एक मोठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही संधी म्हणजे आपल्याला कुठलीही फी न भरता, हॉस्टेल असेल, स्कूल असेल, कुठलीही फी न भरता आपल्याला फुकट ऍडमिशन मिळण्याची संधी, फुकटमध्ये शिक्षण घेण्याची संधी आम्ही करंडी इंटरनॅशनल स्कूल म्हणून आपणासाठी उपलब्ध करत आहोत. आता याबद्दल खूप चर्चा केली जाते की हे स्ट्रक्चर कसं असेल, नेमकं फीचं स्ट्रक्चर कसं असेल, तेच डिटेलमध्ये सांगण्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मुळात असं आहे की आपल्याला जरी हे ऍडमिशन फ्रीमध्ये मिळणार असलं तरी आपल्याला ह्या ऍडमिशनसाठी एक छोटीशी परीक्षा पास करावी लागेल. छोटीशी परीक्षा म्हणजे ती अशी परीक्षा आहे की त्या परीक्षेचे 2 पेपर असतील. पहिल्या पेपरमध्ये मराठी, मॅथ्स, इंग्लिश आणि सोशल सायन्स असे 4 विषय असतील. दुसऱ्या परीक्षेमध्ये दुसरा जो पेपर असतो ती फिजिकल टेस्ट असते. त्यामध्ये त्या मुलीच्या वयानुसार ते ज्या वर्गासाठी प्रवेश घेणार आहेत त्या वर्गाच्या आवश्यकतेनुसार मग रनिंग असेल, स्क्वॉट्स असतील, पुशअप्स असतील, एका पायावर उभं राहणं, असे वेगवेगळे इव्हेंट असतात फिजिकल टेस्टचे. आणि त्या इव्हेंटमध्ये त्यांना ते इव्हेंट क्लिअर करून त्यांना ती परीक्षा द्यावी लागते. मग मेरिट लावताना आपण फक्त परीक्षा किंवा फक्त फिजिकल टेस्ट असं मेरिट न लावता दोन्हीचं कंबाईंड मेरिट आपण लावत असतो. 100 मार्कांची परीक्षा आणि 100 मार्कांचं फिजिकल टेस्ट. तर 200 मार्कांची ही जी फिजिकल टेस्ट आहे आणि जो पेपर आहे, हे दोन्ही मिळून जे 200 मार्क आहेत, या 200 मार्कांमध्ये जास्तीत जास्त मार्क ज्या मुलांना मिळतील अशा म्हणजे मेरिटनुसार पहिल्या 10 मुलांची आपण पूर्ण फी माफ करत आहोत, 5वी ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची. दुसरा विषय असा होतो की 10वी आणि 12वीच्या मुलांना सीबीएसईला थेट ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध नाही. जरी आपल्याकडे 11वी-12वीचं स्टेट बोर्ड असलं तरी सुद्धा 12वीच्या मुलांना आणि 10वीच्या सीबीएसई बोर्डच्या मुलांना ही सुविधा थेट उपलब्ध होत नाही. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 11वी अशा वर्गांना ही सुविधा उपलब्ध आहे. परत एकदा सांगतो, जी पहिली 10 मुलं असतील मेरिटमधली, प्रत्येक वर्गातली जी पहिली 10 मुलं असतील त्या मुलांची पूर्ण फी आपण माफ करणार आहोत. आणि 11 ते 20 रँकमधली जी मुलं असतील त्या मुलांची आपण अर्धी फी माफ करणार आहोत. अर्धी फी किंवा पूर्ण फी म्हणजे नक्की किती असते ते पण तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. तर 5वी ते 12वी आपली हॉस्टेलची फी 1,25,000 ते 1.5 लाख म्हणजे 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान आपल्या स्कूलचं आणि हॉस्टेलचं पूर्ण फीचं स्ट्रक्चर आहे. तर ज्या पहिल्या 10 मुलांना, प्रत्येक वर्गात पहिल्या 10 मुलांना पूर्ण फी माफ असेल आणि दुसऱ्या 10 मुलांची अर्धी फी माफ असेल. आणि ज्या मुलांची फी माफ होणार नाही म्हणजे जी मुलं मेरिटमध्ये येणार नाहीत त्यांना जर आपल्या स्कूलमध्ये, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर त्यांची फी 1,25,000 ते 1,50,000 या दरम्यान असेल. आता असा प्रश्न पडतो की एवढी फी ग्रामीण भागात कशी काय? तर मुळात आपण सीबीएसई बोर्ड म्हणून काम करत आहोत. आपली शाळा सीबीएसईशी अफिलिएटेड आहे. आपली शाळा पूर्ण एनसीईआरटीचा सिलेबस वापरते. एनसीईआरटीच्या पॅटर्ननुसार, सीबीएसई करिक्युलमनुसार आपण इथं सीबीएसईची संस्था म्हणून आपण काम करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण पूर्ण इंग्लिश मीडियम आहोत. त्यामुळं आपला स्टाफ असेल किंवा आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटी असतील, हे सगळं सीबीएसईच्या नॉर्म्सनुसार चालतं. थोडक्यात ऍक्टिव्हिटींची पण मी माहिती सांगतो तुम्हाला. आपल्या शाळेमध्ये हॉस्टेलच्या मुलांना पहाटे 5 वाजता उठवलं जातं. 5:15 वाजता त्यांना अभ्यासाला बसवलं जातं. त्यानंतर 2 तास त्यांचा अभ्यास करून घेतला जातो. 6:15 पर्यंत ते अभ्यास करतात. त्यानंतर 8:30 वाजेपर्यंत त्यांची दैनंदिन कामं करण्यासाठी त्यांना सोडलं जातं. 8:30 वाजता त्यांना नाश्त्याला दिलं जातं. त्यानंतर 9 वाजता त्यांची असेंब्ली होते. 9 ते 9:15 ही असेंब्लीची वेळ असते. 9:15 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आपलं स्कूल चालतं. यामध्ये लंच ब्रेक एक असतो आणि शिवाय रेग्युलर वेगवेगळ्या विषयांची 6 लेक्चर असतात. वेगवेगळ्या विषयांचं वैशिष्ट्य सांगायचं तर सायन्स असेल, सोशल स्टडीज असेल, इंग्लिश असेल, मॅथ्स आहे, मराठी आहे, ईव्हीएस आहे, असे वेगवेगळे विषय शिकवले जातातच. त्याचबरोबर कम्प्युटर आणि ऍग्रिकल्चर हे 2 विषय आपण सीबीएसईच्या नॉर्म्सनुसार कम्प्युटर आणि ऍग्रिकल्चर हे विषय आपण ऍड करत आहोत. आणि हे विषय नुसते ऍडच करत नाही तर या विषयांची सुसज्ज अशी लॅब असेल किंवा प्रॅक्टिकल असेल, हे प्रॅक्टिकल सुद्धा आपण स्कूलमध्ये अरेंज करत असतो. त्याशिवाय मॅथ्स असेल, सायन्स असेल, हे विषय सुद्धा आपण त्या लॅबमध्ये त्यांचं प्रॅक्टिकल सुद्धा रेग्युलरली होत असतं. त्याशिवाय मुलांना लिहिता वाचण्यासाठी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड व्हावी, त्यांना पुस्तकं उपलब्ध व्हावीत, यासाठी मुलांना सुसज्ज अशी लायब्ररी सुद्धा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे. आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे दररोज
2 ते 3 या वेळेत स्कूल टाइममध्ये दररोज दुपारी 2 वाजता मुलांचं कॉम्पिटिटिव्हचं आणि स्कॉलरशिपचं लेक्चर होतं. त्यामध्ये NTS असेल, MTS असतील, म्हणजे टॅलेंटेड सर्चच्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील किंवा NDAच्या किंवा MPSC सारख्या ज्या एक्झाम्स असतात त्याचं प्रिपरेशन मुलांना 5वीच्या लेवलपासूनच आपण करून घेतो. याशिवाय ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही त्या मुलांसाठी आपण वेगळे रेमेडियलची लेक्चर 2 ते 3 या वेळेत करून घेतो. 3 वाजता आपली शाळा सुटते, वंदे मातरम झाल्यानंतर शाळा सुटते आणि त्यानंतर मुलांना 4 वाजेपर्यंत रेस्ट असते. 4 वाजता परत या हॉस्टेलच्या मुलांना नाश्ता दिला जातो आणि 4:30 वाजता त्यांची ऍक्टिव्हिटी सुरू होतात. आता त्या ऍक्टिव्हिटी म्हणलं तर करांडे इंटरनॅशनल स्कूल म्हणलं की ऍक्टिव्हिटीशी आपला खूप जुना आणि जाणता संबंध आहे. सांगण्याची गोष्ट अशी की मल्लखांब असेल, रोप मल्लखांब असेल, तायक्वांदो, कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग या गोष्टी फक्त नावाला नाहीत किंवा कबड्डी, खो खो, रनिंग, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, हॉर्स रायडिंग असे सगळे स्पोर्ट्स आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात. यासोबतच लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे खेळ सुद्धा आपण 4:30 ते 7 या टाइममध्ये आपण मुलांकडून करून घेतो. याशिवाय 4:30 ते 7 या 2.5 तासामध्ये मुलांमध्ये कलागुणांचा त्यांना संधी मिळावी, त्यांच्यामध्ये कलांची आवड निर्माण व्हावी यासाठी म्युझिकचं पण प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये प्रामुख्याने गिटार असेल, वेस्टर्न म्युझिक असेल, वारकरी संगीत असेल, त्यामध्ये पखवाज आहे, तबला आहे, गायन आहे, शास्त्रीय संगीत आहे. अशा पद्धतीचं संगीताचं प्रशिक्षण सुद्धा मुलांना 4:30 ते 7 या वेळेमध्ये दिलं जातं. हे जे प्रशिक्षण आहे कुठल्या मुलांना खेळ आवडतात, कुठल्या मुलांना कलेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा इंटरेस्ट बघून आणि कुठली मुलं काय करू शकतात त्यांचा कल बघून आपण त्यांना हे प्रशिक्षण देतो. त्यानंतर 7 वाजता या मुलांना थोडासा रेस्ट दिला जातो. 7:30 ते 9 ही जी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये मुलांना परत एकदा अभ्यासाला बसवलं जातं. नंतर 8:30ला त्यांचं जेवण होतं आणि 9 ते 9:30 दररोज द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल अशा न्यूजपेपरवरती आणि त्यातल्या बातम्यांवरती, जनरल नॉलेज, करंट अफेअर्सवरती डिस्कशन हे होत असतं. आणि 9:30 वाजता मुलांना झोपण्यासाठी सोडलं जातं. परत पहाटे 5 वाजता मुलांना उठवलं जातं. हा आहे आपला हॉस्टेलचा डेली रुटीन कार्यक्रम. तर आतापर्यंत मी जे तुम्हाला शेड्यूल सांगितलं हे शेड्यूल पूर्णतः सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसांचं होतं. शनिवारचा दिवस हा करांडे इंटरनॅशनल स्कूलसाठी थोडासा वेगळा असतो. शनिवारच्या दिवसाची सुरुवात 2 विषयांच्या टेस्टने होते. म्हणजे प्रत्येक शनिवारी सोमवार ते शुक्रवारपर्यंत जो अभ्यासक्रम करून घेतला जातो त्याच अभ्यासावरती शनिवारच्या स्कूल टाइमच्या दिवसाची सुरुवात 2 टेस्टने होते. त्यानंतर दर शनिवारी आपल्या स्कूलमध्ये आपल्याच विद्यार्थ्यांचं हाऊस वाईज म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे हाऊस तयार केलेले जातात वेगवेगळे सीबीएसईच्या नियमानुसार ते हाऊस वाईज त्यांच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आणि त्यांच्यामध्ये म्युझिक कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा दर शनिवारी आपण अरेंज करतो. आणि दर शनिवारचा दिवस दुसरी एक गोष्ट खास अशी असते आपल्या स्कूलमध्ये की आपण एखादी ग्रामपंचायत असेल, एखादी नगरपंचायत असेल किंवा कोर्टाचं कामकाज कसं चालतं असं ऑफिस आपण आपल्या मुलांना तयार करून शाळेमध्येच त्याचं ट्रेनिंग देण्याचा किंवा त्याची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हे ऑफिस असेल किंवा हे कोर्ट असेल, वेगवेगळे रजिस्ट्रार सारखं ऑफिस किंवा निबंधक कार्यालय, तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिस, तर असे जे ऑफिसेस आहेत हे ऑफिसेस तयार करणं आणि त्यामध्ये ऍज अ कलेक्टर असेल किंवा ऍज अ व्हिजिटर असेल असे रोल आपले विद्यार्थी इथं करतात. त्यांना त्याचं पण ट्रेनिंग आपण देतो. त्यामुळे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न आपण करांडे इंटरनॅशनल स्कूलमधून म्हणून नेहमी करत असतो. याशिवाय शनिवारच्या दिवसानंतर रविवारचा दिवस सुद्धा मुलांसाठी खास असतो. कारण दर रविवारी आपण मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रीय भेटींना नेत असतो, म्हणजे आउटिंग ज्याला म्हणतो आपण. मग त्यामध्ये आसपासच्या एरियातले छोटे छोटे किल्ले असतील, सोलर प्लॅन्ट्स असतील किंवा जी खरीखुरी गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील. रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असला तरी मुलं येणार आहेत, विद्यार्थी येणार आहेत म्हणलं की गव्हर्नमेंट असेल किंवा राजकारणी असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, मुलांना मदत करण्यासाठी, मुलांना माहिती देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे रविवारची त्यांची सुट्टी आमच्या वतीने थोडीशी खराब होते असं आम्ही म्हणतो, पण त्यांच्यासाठी खरं तर तो आनंदाचा दिवस असतो. म्हणजे मुलांना आपण पूर्णतः तयार करण्याचं काम आपण त्यांच्या डेली रुटीनमधून, डेली कार्यक्रमामधून करत असतो. याशिवाय 5वी ते 12वी शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे LKG to 4th हे आपली अपडाऊनची LKG to 4th हे आपले अपडाऊनचे क्लासेस आहेत. LKG to 4th साठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध नाही, पण LKG to 4th साठी सुद्धा आपल्याकडून एक चांगली संधी आहे. ती संधी अशी की LKG to 4th च्या विद्यार्थ्यांना सुद्धा फ्रीमध्ये ऍडमिशन मिळवण्याची संधी आहे.
म्हणजे फ्रीमध्ये ऍडमिशन मिळवून LKG to 4 चे विद्यार्थी सुद्धा 25,000 ते 36,000 ही फीज वाचवू शकतात. 25,000 ते 36,000 ही फीज ते वाचवू शकतात. त्यांना ही पूर्णपणे फ्रीमध्ये शिक्षण मिळू शकतं. प्रत्येक वर्गामध्ये आपण 5 विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रवेश देतो. तसंच प्रत्येक वर्गात आपण LKG to 4 बाबत बोलतोय आपण. प्रत्येक वर्गात 5 विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं. तसंच प्रत्येक वर्गात 5 विद्यार्थ्यांना अर्धी फी घेऊन शिक्षण दिलं जातं. राहिलेल्या विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण फी भरून ऍडमिशन घ्यावं लागतं. शेवटी पुन्हा एकदा परीक्षेची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th आणि 11th या क्लासेसना फ्रीमध्ये ऍडमिशन मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. LKG to 4th अपडाऊन, 5th to 12th हॉस्टेल अशा पद्धतीनं आपल्याला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळवण्याची सुविधा करंट इंटरनॅशनल स्कूल कडून उपलब्ध करून दिली जात आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त 1500 रुपयांचा फॉर्म, आपला आधार नंबर, आईचं आणि वडिलांचं नाव एवढी माहिती फॉर्म भरण्यासाठी पुरेशी आहे. फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणारच आहोत आणि त्याची माहिती सुद्धा थोड्याच वेळात मी तुम्हाला देणारच आहे. आता आपण प्रोसेस समजून घेऊया की ऍडमिशनसाठी हा जो फॉर्म आपण भरणार आहोत, जी परीक्षा आपली होणार आहे आणि फिजिकल टेस्ट यासाठी आपल्याला फॉर्म भरणं बंधनकारक आहे. मग हा फॉर्म नेमका भरायचा कसा? तर हा फॉर्म भरताना आपल्याला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती अजिबात कॉल करायची गरज नाही. हे पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, त्या नंबरवरती आपण कॉल करायची अजिबात गरज नाही. कारण फॉर्म भरण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, खूप सहज आहे. ती प्रोसेस मी आता तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तुम्ही फक्त एकच काम करायचं, जो व्हॉट्सअप नंबर आपल्याला दिलेला आहे, जो नंबर आपल्याला दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती, त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त हाय असा मेसेज टाईप करायचा. तुम्ही हाय असा मेसेज टाईप केल्यानंतर एक लिंक आपल्याला आपोआप जनरेट होते. ती लिंक आपल्याला येईल आणि या लिंकमध्ये विद्यालेखा.com ऑनलाईन ऍडमिशन, विद्यालेखा.com ऑनलाईन ऍडमिशन नावाची जी लिंक आहे या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर विद्यालेखा.com ऑनलाईन ऍडमिशन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर विद्यालेखा ऍप्लिकेशनची, आमच्या स्कूलचं जे ऍप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे विद्यालेखा, हे ऍप्लिकेशन ओपन होतं. आणि हे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यासाठी ज्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th आणि 11th ज्या वर्गासाठी आपल्याला ऍडमिशन फ्रीमध्ये मिळवायचं आहे, आपल्याला एक्झाम द्यायची आहे, त्या वर्गाच्या समोर अप्लाय नावाचं जे बटन आहे, अप्लाय वरती आपण एकदा क्लिक करायचं आहे. समजा आपल्या विद्यार्थ्याला 6वीला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपला विद्यार्थी आता 5वीची परीक्षा पास होतोय आणि समजा त्याला 6वीला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर 6वीच्या समोर जे अप्लाय आहे या अप्लाय वरती आपण क्लिक करायचं. अप्लाय क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर हे जे पेज ओपन झाले, आता या पेज वरती जी माहिती बघायची आहे ती माहिती खूप सोपी आहे. जी माहिती आपल्याकडेच असते, आपल्याकडे त्या माहितीचा पूर्ण डेटा असतो, तशीच माहिती आपली इथे भरायची आहे. पहिल्यांदा आणि फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला महत्वाची एक सूचना सांगतो की फॉर्म भरताना हे जे रेड स्टार जे दिसत आहेत ना, नाक स्टार, ती माहिती भरणं बंधनकारक आहे. बाकीची माहिती तुम्ही भरली किंवा नाही भरली त्याने फरक पडत नाही, पण जिथं जिथं रेड स्टार ती माहिती मात्र भरायला विसरू नका. या फॉर्मची सुरुवात अर्थातच स्टुडंट नेम, विद्यार्थ्याच्या नावाने फॉर्मची सुरुवात होते. इथं बघा या ठिकाणी स्टुडंट नेम आपल्याला भरायचं आहे. नंतर त्याच्या वडिलांचं नाव, मिडल नेम म्हणजे अर्थातच त्याच्या वडिलांचं नाव आणि शेवटी लास्ट नेम म्हणजे त्याचं सरनेम, त्याचं आडनाव. त्यानंतर तो ज्या क्लासला अप्लाय करतोय, ज्या क्लासला त्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या क्लासवरतीच अप्लाय करून आपण हा फॉर्म ओपन केला, त्यामुळे त्या क्लासचं नाव इथं आपोआप जनरेट होतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपण इथं क्लिक करून सिलेक्ट करायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपण डेट ऑफ बर्थ भरायचे आहे. डेट ऑफ बर्थ नंतर त्याचं वय 1 जानेवारी 2026 ला किती असेल ते आपोआप इथं जनरेट होतं. त्यानंतर खूप सोपी माहिती आहे, जेंडर मेल, फिमेल, अदर जे जेंडर असेल ते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर न चुकता टाका. आधार नंबर भरताना मात्र कुठलाही आकडा चुकू नका, कारण आधार नंबर खूप महत्वाचा आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जी कोणती कास्ट असेल ते, त्याचा रिलिजन जो कोणता असेल ते, आणि नॅशनॅलिटी अर्थातच इंडियन. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची आपण अकॅडमिक डिटेल्स, त्याची शैक्षणिक पात्रतेची माहिती आपल्याला थोडक्यात भरायची आहे.
ती माहिती भरताना तो विद्यार्थी प्रिव्हियस स्कूल म्हणजे आधी कोणत्या शाळेत शिकला त्या शाळेचं नाव, त्याच्या खाली प्रिव्हियस स्कूल ॲड्रेस, समजा प्रिव्हियस स्कूल जतचं असेल तर जत, आटपाडीचं असेल तर आटपाडी इतकंच लिहिलं तरी चालेल. त्याशिवाय प्रिव्हियस स्कूल बोर्ड म्हणजे तो आधी ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं बोर्ड कोणतं होतं, सीबीएसई होतं, स्टेट बोर्ड होतं, आयसीएसई होतं, जे बोर्ड असेल ते. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे अर्थातच मीडियम ऑफ एज्युकेशन आहे अर्थात. तर इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा ज्या कुठल्या भाषेत तो मुलगा शिकला ती भाषा इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर लास्ट क्लास पास होतो, तो शेवटी कोणता वर्ग पास झालाय. आपण 6वीच्या ऍडमिशनचा फॉर्म भरतोय त्यामुळे अर्थातच आपण इथे 5वी सिलेक्ट करू. जर तुम्ही 9वीचा फॉर्म भरणार असाल तर 8वी सिलेक्ट करा. त्यानंतर आपण इयर ऑफ पासिंग म्हणजे तो मागच्या वर्षी पास झाला की त्याच्या मागच्या वर्षीची परीक्षा तो वर्ग पास झाला ते इथं लिहायचं. पर्सेंटेज ग्रेड, त्याला जे मार्क मिळाले किंवा त्याची जी ग्रेड असेल ABC ती ग्रेड इथं टाकायची. त्यानंतर पॅरेंट किंवा गार्डियन डिटेल्स, ह्या डिटेल्स पण खूप महत्वाच्या आहेत. फादर्स नेम, त्याच्या वडिलांचं नाव आपल्याला इथं पूर्णपणे भरायचं आहे. त्याच्यानंतर फादर्स ऑक्युपेशन, त्याच्या वडिलांचा काय व्यवसाय, जो व्यवसाय असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मदर्स नेम, आईचं नाव, मदर्स ऑक्युपेशन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट गार्डियन नेम इफ एनी, इथे आई किंवा वडील यांचंच नाव इथं आपण सिलेक्ट करायचं आहे. याच्याशिवाय अॅन्युअल फॅमिली इन्कम आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईल नंबर मात्र चुकीचा भरू नका, कारण तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्याच मोबाईलवरती आम्ही तुमच्याशी कम्युनिकेशन करणार आहोत. आणि आणखी महत्वाची माहिती म्हणजे तुमच्या फॉर्मचा ऍप्लिकेशनचा जो युजर आयडी आहे तो युजर आयडी हा तुमचा मोबाईल नंबरच आहे. त्यामुळे मोबाईल नंबर भरताना आणि आधार नंबर भरताना थोडीशी काळजी घ्या. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस, रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा जो काही ॲड्रेस असेल, विलेज, सिटी, जे गाव, शहर, राज्य, डिस्ट्रिक्ट, तहसील, तालुका आणि पिनकोड, ही सर्व माहिती भरणं बंधनकारक आहे. त्याशिवाय रेसिडेन्शियल स्कूल कन्सेंट. आता रेसिडेन्शियल स्कूल कन्सेंट म्हणजे तुम्ही ऍडमिशन अपडाऊनसाठी घेणार आहात की हॉस्टेलसाठी घेणार आहात ती माहिती आपल्याला इथे भरायची आहे. विलिंगनेस फॉर रेसिडेन्शियल स्कूल, तुम्ही रेसिडेन्शियल म्हणजे हॉस्टेलला राहायला इच्छुक आहात का, येस ऑर नो. एनी मेडिकल कंडिशन, जर तुमचे काय आजारपण असेल, तुमची काही माहिती असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे भरायची आहे. फूड ॲलर्जीज, जर तुम्हाला कोणत्या एखाद्या खाद्यपदार्थाची ॲलर्जी असेल तर ती माहिती इथे टाका. अर्थात ही माहिती भरणं बंधनकारक नाही. त्याशिवाय रेफरन्सेस, आमच्या स्कूलमधलं किंवा आमच्या संस्थेतला एखादा कोणी एम्प्लॉय असेल त्याच्या रेफरन्सने तुम्ही हा फॉर्म भरताय तर त्या एम्प्लॉयचं नाव टाकायला विसरू नका. आणि शेवटी अर्थातच आपल्याला फी भरायची आहे. आपल्याला 2 एक्झाम द्यायच्या आहेत. एक आहे रिटर्नची म्हणजे आपली 100 मार्कांची टेस्ट आणि दुसरी आहे फिजिकल एक्झाम, फिजिकल टेस्ट, ती पण 100 मार्कांचीच असेल. या दोन टेस्ट आपल्याला द्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला 1500 रुपयांची फी आपल्याला भरावी लागेल. हा जो QR कोड दिलाय हा QR कोड स्कॅन करा. माधुरी रावसाहेब सांगोलकर, माधुरी रावसाहेब सांगोलकर नावाचं बँक अकाउंट जे आहे त्या बँक अकाउंटवरती आपल्याला त्या UPI ॲड्रेसवरून किंवा QR कोडवरती आपल्याला 1500 रुपयांची फी भरायची आहे. त्यानंतर फी भरलेला स्क्रीनशॉट काढा. गॅलरीमधून तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याच्या गॅलरीमधून तो स्क्रीनशॉट सिलेक्ट करा आणि त्या चूज फाईलमध्ये तुम्ही पेमेंट भरले त्या पेमेंटची स्लिप, तो स्क्रीनशॉट तिथं अपलोड करा. परत एकदा शेवटी थोडक्यात सांगतो, आपला जो युजर नेम आहे, जो तुम्ही मोबाईल नंबर अपलोड केलाय, जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलाय, तो मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आयडी असेल, म्हणजेच युजर नेम असेल. आणि त्यानंतर आपल्याला पासवर्ड तुमच्या इच्छेनुसार आपल्याला पासवर्ड बनवावं लागेल. पासवर्ड बनवताना घ्यायची काळजी म्हणजे पासवर्डमध्ये किमान 4 अल्फाबेट्स असावे, म्हणजे ABCD किंवा तुमच्या नावाचे पहिले इनिशियल तुमच्या पसंतीनुसार, पण किमान 4 अल्फाबेट्स त्या पासवर्डमध्ये असावेत. त्याशिवाय एक स्पेशल कॅरेक्टर असावं, जसं की @ हॅश अंडरस्कोर असं स्पेशल कॅरेक्टर असावं. आणि कमीत कमी 3 अल्फाबेट्स असावे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे बघा परत एकदा सांगतो थोडक्यात, पासवर्ड बनवताना कमीत कमी 4 अल्फाबेट्स असावेत, एक स्पेशल कॅरेक्टर असावं आणि 3 नंबर्स असावे. त्यानंतर तुमचा पासवर्ड जनरेट होईल. आणि शेवटी हा फॉर्म तुम्ही सबमिटवरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म अपलोड होईल. हा युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही एकदा अपलोड केला की तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म शेवटी
अपलोड करण्यासाठी लक्षात असू द्या, सबमिट वरती क्लिक करायला विसरू नका. एकदा तुम्ही सबमिट वरती क्लिक केलं की तुम्ही जो फॉर्म भरला आहे, जे पैसे भरले आहेत त्याची पूर्ण रिसिप्ट किंवा त्याची पूर्ण प्रिंट तुम्हाला डाउनलोड करता येईल. तर एवढी सर्व माहिती मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, तर तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करा. आणि त्यानंतर सुद्धा जर तुमच्या शंका पूर्ण झाल्या नाहीत, तुमच्या शंकांचं समाधान झालं नाही, तर तुम्ही करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथं भेट द्यायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपली जी शाळा आहे ती शाळा जुनोनीवरून रत्नागिरी नागपूर हा जो नॅशनल हायवे जातो, या हायवेपासून जुनोनीतून फक्त 3 किलोमीटर अंतर तुम्ही पूर्वेला आला. पूर्ण चांगला डांबरी रस्ता आहे. या रस्त्याने जर तुम्ही पूर्ण थोडंसं आत आला तर 3 किलोमीटरवरती, जुनोनीच्या हायवेपासून 3 किलोमीटरवरती आपली शाळा आहे. जर कोणी पुण्याकडून, मराठवाड्याकडून जर लोक येणार असतील तर तुम्ही अगोदर पंढरपूरला येऊ शकता, नंतर सांगोला, जुनोनी आणि जुजारपूर अशा पद्धतीने येऊ शकता. जर तुम्ही मुंबईकडून येणार असाल, कोकणाकडून येणार असाल तर तुम्ही मिरजेकडे येऊ शकता. मिरज, कवठेमंकाळ, जुनोनी आणि जुजारपूर अशा मार्गाने तुम्ही शाळेत पोहोचू शकता. धन्यवाद.